आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। प्रस्तावित कर्ज निवारण योजनेत 52 लाख शेतकऱ्यांची माहिती संकलित। लवकरच होणाऱ्या उच्च अधिकार समितीच्या बैठकीत अटी आणि शर्तींवर चर्चा होणार। उपलब्ध माहितीनुसार थकीत कर्जांचे निकष तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना द्यायच्या कर्जमाफीबाबतच्या अटी आणि शर्तींवर विचारविनिमय होणार असल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांकडून समजली। अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स आगीमुळे जळाला, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची माहिती। अपघातग्रस्त विमानाची चौकशी सुरू। लाल परीवर डिजिटल नजर, 111 कोटींचा सीसीटीव्ही प्रकल्प। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। राज्यातील 663 एसटी ठिकाणांवर 7035 कॅमेरे। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक, 1 जुलैपासून राज्यभर रेल रोकोचा इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जूनपर्यंत कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले नाही तर 1 जुलैपासून राज्यभर रेल रोको आंदोलन छेडून एकही ट्रेन धावू दिली जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला। आमदारकी वाचली, मंत्रिमत मात्र धोक्यात। माणिकराव कोकाटेंशी संबंधित फ्लॅट घोटाळा। सुनावणी पुढे ढकलण्याच्या त्यांच्या विनंतीवर न्यायालयाने कोकाटे यांना 1 आठवड्याची मुदत दिली, परंतु मंत्रिपदाची बंदी कायम ठेवली आणि या निर्णयावरून स्पष्ट होते की कायदेशीर प्रश्न सुटेपर्यंत ते सत्तेतील पदांपासून दूर राहतील। पार्थ पवार सुटले, अधिकारी मात्र अडकले। मुंडवा जमीन घोटाळ्यात अजित पुत्राला मिळाली क्लीन चिट। समितीने आपला 100 पानांचा चौकशी अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवला असून आता हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला जाणार आहे। राजू शेट्टींसह 21 आंदोलकांची निर्दोष सुटका। ऊस दर आंदोलन प्रकरणी 8 पैकी 3 गुन्ह्यांमधून दिलासा मिळालाय। 2012 मधील गाजलेल्या ऊस आंदोलन प्रकरणी आज इंदापूर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला। जालना जिल्ह्यातील पोखरा योजनेत तब्बल 65 कोटींच्या घोटाळ्याचा नवा अध्याय। 2.5 कोटींचा आकडा 68 कोटींवर, विभागीय चौकशीत वसूलपात्र रक्कम निश्चित। पुणे परिमंडळात 10 लाख स्मार्ट वीज मीटर बसवले। 7 महिन्यात पुणेकरांना मिळाली 8.5 कोटी रुपयांची सवलत। शेतकरी तरुणाशी विवाह करणाऱ्या वधूच्या नावावर ठेवा 10 लाख, शेतकरी संघाची मागणी। नोकरीतही आरक्षणाचा आग्रह। कर्नाटक राज्य शेतकरी संघाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे शेतकरी वरांशी विवाह करणाऱ्या वधूंना 10 लाखांची ठेव आणि शेतीपूरक उद्योगांशी व्याजमुक्त कर्ज देण्याची मागणी केली आहे। सन 2024च्या रब्बी हंगामातील पीक स्पर्धा विजेत्यांना 57.20 लाखांचा निधी मंजूर। राज्यभरातील 1007 शेतकऱ्यांना बक्षीस रक्कम। कृषी विभागाचा शासन निर्णय। नाशिक जिल्ह्यातील मनेगावसह 22 गावांचा पाणी पुरवठा ठप्प। महिलांनी काढलाय हंडा मोर्चा। 2 दिवसात जलवाहिनी दुरुस्तीचे प्रशासनाचे आश्वासन। एका ड्रमसाठी 60 रुपये मोजावे लागतात। नाशिक जिल्ह्यातील 1000 ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर, मदत संपुष्टात। प्रशासक नियुक्तीसह लवकर निवडणूक घेण्याचे न्यायालयाचे आदेश। ग्रामीण भागातील विकास कामे रखडण्याची भीती। एका प्रशासकाकडे 20 ते 25 ग्रामपंचायतीचा कारभार दिला जाणार असल्यामुळे गावगाडा कसा आखला जाणार असा सवाल ग्रामस्थ करताना दिसत आहेत। राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू। 20 फेब्रुवारीपासून प्रभाग रचना, 4 मे रोजी अंतिम प्रसिद्धी। राज्यातील ज्या ग्रामपंचायतीची मुदत जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या काळात संपत आहे, तसेच ज्या नवीन ग्रामपंचायती स्थापन झाल्या आहेत त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केला आहे। नाशिक जिल्ह्यात मक्याचे उत्पादन अधिक, मात्र खरेदीची मुदत कमी। उद्दिष्टपूर्तीला अडचणी, केंद्र उशिरा सुरू झाल्याचाही फटका बसलाय। नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात। अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार, फ्लाईट डेटा रेकॉर्डमधील माहिती डाउनलोड करण्यात तपास संस्थेला यश। स्वस्त धान्यात होणार बदल, पुढील महिन्यात काय मिळणार? अंमलबजावणी करताना स्थानिक प्रशासनाची चांगलीच कसोटी लागणार। महाराष्ट्र शासनाने अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांसाठी एक बदल जाहीर केलाय। मार्च महिन्यापासून तो लागू होईल। हा बदल तुर्तास अहिल्यानगर जिल्ह्यात लागू करण्यात आलाय। पुढील 3 महिन्यांसाठी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात राबवला जाणार असल्याचं सांगितलं जातंय। यापूर्वी गव्हाऐवजी ज्वारी वाटप करण्यात आली होती, आता पुन्हा गहू वाटप केला जातोय, परंतु मका नको, तांदूळच हवा अशी लाभार्थ्यांची मागणी आहे। हवामान बदलामुळे अन्न देखील महागणार, शेती उत्पादनावर संकट, अन्न सुरक्षेवर वाढता धोका।
राज्यातील 14,000हून अधिक ग्रामपंचायतीचे सरपंच राहणार प्रशासक. राज्य सरकारने राज्यातील 14,000हून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर टाकून तिथे प्रशासक नियुक्त करण्याचा जो निर्णय घेतलाय त्याविरुद्ध मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. अजितदादांचं विमान मुद्दाम आत दळवलं, पायलट ते DGCAच्या तपासाबाबत रोहित पवारांचे गंभीर आरोप. अजितदादांचं विमान पायलटने मुद्दाम आदळवलं असं आम्हाला वाटतंय. पायलटचा वापर करून घातपात झाला असावा असा शंकाही असल्याचं रोहित पवार म्हणाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उंडणगाव परिसरातील तलावातून अवैध उपसा, पाणी प्रश्न गंभीर होणार. ग्रामस्थांचे कारवाईसाठी ग्रामपंचायतीला निवेदन, संबंधिताला समज देऊनही उपसा सुरूच. सोलापूर जिल्ह्यात मान आणि कोरडा नदीवरील बंधारे कोरडे, बंदरात केवळ 11% पाणीसाठा शिल्लक. सांगोला तालुक्यातील 9 बंधारे कोरडे पडले असून उर्वरित बंधाऱ्यातील साठाही झपाट्याने घटत असल्यामुळे ग्रामीण भागातील विंधनविहिरीच्या पाण्याची पातळी खालवताना दिसत आहे. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याबाबत देखील चिंता व्यक्त होऊ लागली. अहिल्यानगर जिल्ह्यातील 765 ग्रामपंचायतींसाठी दिवाळीत मतदान. येत्या शुक्रवारपासून सुरू होणार प्रभाग रचनेचा कार्यक्रम. पैठणमध्ये 1.28 लाख क्विंटल कापूस खरेदी, 6,000 शेतकऱ्यांना दिलासा. पाचोड आणि बालानगर खरेदी केंद्रावर लगभग 2,500 शेतकरी अद्याप प्रतीक्षा यादीमध्ये. नाशिक जिल्ह्यातील देवळ्यात 1,172 शेतकऱ्यांची नोंदणी, 16,000 क्विंटल उद्दिष्टपूर्तीच्या उंबरठ्यावर. काही शेतकऱ्यांनी शासनाकडे मक्याची नोंदणी केल्यानंतर शासनाकडून मका खरेदीत होत असलेल्या दिरंगाईमुळे कंटाळून आपला मका कमी दराने खुल्या बाजारात विकून टाकला. यवतमाळ जिल्ह्यात लागले 1.19 लाख स्मार्ट मीटर. महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसवण्यामध्ये यवतमाळ जिल्हा अव्वल. तिरंगा चौकात अजितदादांचा पुतळा उभारला जाणार, किरण गुजर यांची माहिती. कला दालनात करणार अजितदादांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा कायमस्वरूपी संग्रह. बारामती शहरात अजित पवारांचा 10 फूट उंचीचा ब्रासचा पुतळा बसवला जाणार. येवल्यामध्ये मका खरेदी केंद्रावर 2,164 शेतकऱ्यांची नोंदणी. केवळ 343 शेतकऱ्यांचा मका खरेदी, 80 शेतकऱ्यांना 1 कोटींचे वेतन. संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द येथील शेतजमिनी गेल्या पाण्याखाली. बेकायदेशीर गुंठेखोरी आणि कालवा व्यवस्थापनातील त्रुटीचा शेतकऱ्यांना फटका. तातडीने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीड तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेत कोट्यावधींचा घोटाळा. माजी उपसरपंच आणि 100 एकर शेती असलेल्यांनी उचलल्याचा आरोप. शेतकऱ्याची सोलर पंप योजनेत फसवणूक, 2 वर्षे तक्रार करून देखील टोलवाटोलवीची उत्तरे. शासकीय योजनेतून सौर कृषी पंप मिळवून देण्याच्या नावाखाली मेळघाटातील कालापंढरे येथील मनाजी माऊसकर या शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली. नाशिकमधील नदीजोड प्रकल्प गुंडाळले, एकदरे वाघाड, गारगाई आणि देवबाबत प्रश्नचिन्ह. नारपार गिरणाची टेंडर प्रक्रिया सुरू. नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार. नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील अंकली ते चोकाक मार्गावरील भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सिरोंचातील मिरची उत्पादक लालेलाल शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण. 4 वर्षांनंतर मिरची प्रति क्विंटल 35,000 पार. शेतकरी कर्जमाफी घोषणा लांबणीवर. जुलैच्या परवानगी पुरवणी मागणीमध्ये तरतूद शक्य. शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.